ओव्हर स्पेशालिस्ट मकरन आलाय. 6 बॉलमध्ये 22. पुरंदर किंग्ज 68 धावांचं लक्ष ठेवलं होतं विजयदुर्ग लायन्सने. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा इथे बनवायच्यात. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप आणि यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. दन दन करत येतोय हा 4 धावांचा बोनस मिळेल आणि त्याचबरोबर अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉल म्हणजे 5 धावा मिळणार आहेत. इथे खराब टेम्परामेंट पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये पहा आउटसाइड लेग स्टंप डाऊन दी लेग हा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे थोडीशी चूक झाली. यष्टीरक्षकाला देखील हुलकावणी दिली या बॉलने. त्यानंतर 5 धावांचा बोनस मिळालाय. 6 बॉलमध्ये 17 बनवायचे. आता थोडासा दृष्टिक्षेपात आलाय हा सामना. फुल टॉस टाकलाय पहा. कमी गतीने बॉल टाकायचा होता त्यानंतर हा फुल टॉस होता. अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. बिमरचा इशारा 41.7 क्रमांकाचा नियम इथे वापरला गेलाय. पंचांकडून मुख्य पंचांनी इशारा केलाय निर्वाळा दिलाय. हा फ्री हिट असेल. आता नेक्स्ट बॉल. भरपूर उंची या बॉलवर कमरेपेक्षा जास्त उंचीचा बॉल बिमर टाकलाय आणि त्यानंतर आता फ्री हिट. पंचांचा हात डोक्यावरून गोल फिरतोय. फ्री हिटची संधी प्राप्त झाली. या बॉलवर मोठा हिट गरजेचा आहे. फ्री हिटची संधी तुम्हाला प्राप्त झाली. 6 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 15 बनवायचे होते आणि त्यानंतर पहा गोलंदाज संघर्ष करतोय. वाईट बॉलचा सिग्नल. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप टाकलेला बॉल. सातत्याने लेग स्टंपवर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 बॉलमध्ये 14 आणि याचाच उल्लेख आपण केला होता की सामना अजून संपलेला नाहीये. थोडंसं कठीण आहे पण तो अशक्य नाहीये आणि सध्या गोलंदाज पुरंदर किंग्ससाठी मदतीचा हातभार देतोय असंच म्हणावं लागेल. 6 बॉलमध्ये 14. फ्री हिट कंटिन्यू असा इशारा पंचांकडून आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना फलंदाज या फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा हिट लगावेल. पुन्हा फुल टॉस. पुढे सरसावत खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. इथे थ्रो थोडासा खराब आणि आता पहा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला पण तिथे सुरक्षित असेल. फ्री हिटचा बॉल आहे. पंचांकडे पाहिलं जाते आणि आता पंचांचा इशारा येतोय नो बॉल आहे. हा बॉल देखील जास्त उंचीचा त्यामुळे फ्री हिट वर मजल पुन्हा एकदा मारण्याची संधी मिळणार आहे. नो +1 म्हणजे इथे 2 धावा मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा गोलंदाजाने पुन्हा एकदा थोडीशी चूक केली आणि चुकीला माफी नाहीये. संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. भरपूर पुढे गेला त्यानंतर बॉल देखील तेवढ्याच उंचीवर टाकला गेला आणि आता 6 बॉलमध्ये 12 बनवायचे. 56 धावा स्कोर कार्डवर पुरंदर किंग्ससाठी. आता थोडंसं कमबॅक झालं. इथून हा सामना संपवला जाईल का? गोलंदाजाला थोडंसं पॉझिटिव्ह इंटेने गोलंदाजी करावी लागणार आहे. आत्मविश्वास द्यावा लागेल गोलंदाजाला. हे मी करू शकतो आणि ते मला करायचे. फ्री हिटचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून दाखवला जातोय. 6 चेंडू आणि 12 धावा. 6 बॉलमध्ये 22 बनवायचे होते. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात. 6 बॉलमध्ये 12 बनवायचे. पायावर टाकलेला बॉल लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉल काढलाय. गॅप मध्ये टॅप केला. येतोय चौकार. रन मिळतील 4. एसडीजे एक कलात्मकता दाखवली. एक पाय खाली वाकवला आणि पहा चौकार येतोय. इथून पूर्णपणे कमबॅक. आता 5 बॉलमध्ये 8 बनवायचे. 6 बॉलमध्ये 12चं समीकरण होतं. 5 बॉलमध्ये 8 बनवायचे आणि पहिल्याच बॉलवर जागा बनवली. थोडासा शफल होऊन जागा बनवत असताना लॉंग लीगला दिशा दिली. चौकार मिळाला. 60 धावा स्कोर कार्डवर. 68 धावांचं लक्ष. 5 बॉलमध्ये 8 बनवायचे. सामना संपलेला नाहीये. डॉट बॉल टाकावे लागतील. इथे लाईन चांगली आहे. थोडासा अकुटप्प्याचा बॉल जरूर होता. मागे गेला. बॅकफुटला जात असताना बॅकलिपला थोडंसं मागे केलं. त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न पण तो बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि आता समीकरण येऊन पोहोचले. 4 बॉलमध्ये 8. 6 बॉलमध्ये 22 होत्या. 4 बॉलमध्ये 8 वर सामना पोहोचलाय. एक मोठा फटका या मॅच मध्ये घेऊन येईल पण तो दुसऱ्या बाजूला एक डॉट बॉल गरजेचा असेल. बॅकफुटला गेलाय. थ्रू द कव्हर केलाय. फटका चांगलाय. डीपला क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चांगला फटका. येतोय चौकार. रन मिळतील 4. येस डीजे आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. थोडासा मागे जात असताना जागा बनवली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा परफेक्ट पोझिशन मध्ये आला. थ्रू द कव्हर खेळाय. स्वीपर कव्हर आणि डीप कव्हर मध्ये बॉल पाठवला. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या मदतीने 64 धाबा. 3 बॉलमध्ये 4 बनवायचे आहेत.
पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय. इथे थोडस कमबॅक होताना पाहायला मिळालं. 2 बॉलमध्ये आता रन बनवायची 4, 3 बॉलमध्ये 4 बनवायच्या होत्या. 6 बॉलमध्ये 22चा सामना आता 2 बॉलमध्ये 4 वर पोहोचलाय. आणि यासाठी क्रिकेटचा नेहमीच उल्लेख केला जातो, ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे प्रेडिक्शन फेल तो क्रिकेटचा खेळ. आणि आता 2 बॉलमध्ये 4 धावा बनवायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, पुरंदर किंग्सने चांगली बाजी मारली आहे. विजयदुर्ग लायन्सवर थोडासा दबाव असेल, सामना संपलेला नाहीये. एका बाजूला चेहऱ्यावर गंभीरता पाहायला मिळते डगआउटमध्ये पुरंदर किंग्सच्या, तर दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग लायन्स देखील तेवढाच विचार करतायत, कारण पहिलाच सामना आणि जिंकायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन, फटका फसलाय, पकडलाय, झेल आउट. विकेटचं पतन, 5वा धक्का बसतोय, 64 ला 5. रिप्ले मध्ये पहा, लेन बॉल होता, त्याच्यावर मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे टायमिंग जुळलेला नाहीये. भरपूर वेळ बॉल हवेत राहिला, शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकांनी नजर ठेवली आणि जर्सी नंबर 7 अर्थातच संतोष खोकरने हा झेल टिपला. सेफ अँड कॅच, एक मोठी विकेट इथे प्राप्त झाली. शेवटच्या बॉलवर आता रन बनवायची 4. 3 बॉलमध्ये 4 होती, 2 बॉलमध्ये 4 आले आणि आता 1 बॉलमध्ये 4 आलेत. आता काय घडेल थोडासा विचार करावा लागणार आहे. या मॅच मध्ये 1 बॉलमध्ये 4 बनवायचे, 68 धावांचं लक्ष होतं. 64 ला 5, 1 चेंडू आणि 4 धावा. पूर्णपणे दबाव दोन्ही संघांवर असेल. गोलंदाज तयार, राईट मोठी विकेटने 1 बॉलमध्ये 4, फुल टॉस टाकलाय ऑन साइडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीपला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. 2 धावा पूर्ण केल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल इथे असं वाटतंय. आणि अखेर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे काय घडणार, फलंदाज होईल, धाव बाद. सामना इथे संपलाय. पुरंदर किंग्सला सामना गमवावा लागलाय, 1 धावेने हा सामना इथे जिंकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, शेवटचा बॉल ऑन साइडला खेळा, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा तिथे पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि अखेर 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय, त्यामुळे हा सामना इथे गमवावा लागलाय. पुरंदर किंग्सने चांगली लढत दिली, विजयदुर्ग लायन्सने पहिला विजय इथे प्राप्त केला. 68 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि दुसऱ्या डावाचा लेखाजोगा ज्या पद्धतीने आपण पाहिलं, सुनील घोरडने 11 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिलं. अनिकेत थोरातला खातं उघडता आलेलं नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण अमित पवार 6 बॉलमध्ये 8 धावा त्याने काढल्या. स्वरूप वाघरळकरने 5 बॉलमध्ये 10 काढल्या. शंकर तोडकरने 10 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. औदुंबर गवंडने 4 बॉलमध्ये 3 धावा काढल्या. उमेश सोनुनीने 1 बॉलमध्ये 2 धावा काढल्या, तो नाबाद राहिला. एक्स्ट्राज मध्ये 14 मिळाल्या. 6 षटकानंतर 66 धावा बनवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 1 धावेने हा सामना इथे गमावला गेला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली. सैफल शेखने 2 षटकं टाकली, 10 धावा खर्च केल्या, 3 गडी त्याने बाद केले. चांगला स्पेल त्याचा राहिला. ऋषी कोहलीने 4 चेंडू टाकले, 9 धावा त्याने खर्च केले, 1 गडी बाद केला. विशाल सावंतने देखील चांगली गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, पण 1 गडी बाद त्याने केला आणि विकेट त्याच्या खात्यामध्ये आलेली.